काँग्रेस कमिटीची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार सामाजिक कार्यकर्ते तथा संपादक सुभाष काटकांबळे यांची जिल्हा काँग्रेस कमिटी नांदेड उत्तरच्या संघटकपदी निवड करण्यात आली आहे। नुकतेच त्यांच्या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष राजेश पवाडे यांच्या हस्ते देण्यात आले। सुभाष काटकांबळे यांच्या निवडीबद्दल आंबेडकरी चळवळीचे नेते नंदकुमार बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते भगवान गायकवाड, किशोर आटकोरे, गुणवंतराव कोलते, प्रमोद आटकोरे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे। येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाला बळकटी देऊन संविधानाच्या रक्षणार्थ काम करू असे मत काटकांबळे यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीशी बोलताना व्यक्त केले। मी सुभाष काटकांबळे, नवनिर्वाचित जिल्हा संघटक, नांदेड जिल्हा उत्तर काँग्रेस नांदेड। माझी निवड नांदेडचे लोकप्रिय खासदार, काँग्रेस पक्षाचे प्राध्यापक रवींद्र वसंतरावजी चव्हाण, फुले शाहू आंबेडकर चळवळीचे भाष्यकार व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय सुरेशदादा गायकवाड, जिल्हाध्यक्ष उत्तर राजेश भाऊ पावडे, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार साहेब, माजी आमदार दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बेटमुगरेकर साहेब यांनी निवड केलेली आहे। या पक्षाच्या संदर्भामध्ये मी एक आंबेडकरी चळवळीतला सक्रिय कार्यकर्ता असल्यामुळं काँग्रेस पक्षाला बळकटी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेस कशी बळकट होईल आणि देशावर जे काही मनोवादी संस्कृतीचं, राज्यामध्ये मनोवादी संस्कृतीचं जे काही राज्य आलेलं आहे, संविधान बदलण्याची जी भाषा केली, ते संविधान न बदलू देण्यासाठी जे काही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पक्षाचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते यांनी जे काही परिश्रम घेत आहे, त्या परिश्रमात माझासुद्धा या ठिकाणी सिंहाचा वाटा राहील असे या ठिकाणी मी या माझ्या निवडीच्या माध्यमातून घोषित करत आहे। येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत आपली काय भूमिका आहे? काँग्रेस पक्षासाठी जे काही निवडणूक प्रक्रियेचे फॉर्म दाखल झालेले आहेत, निश्चितपणे या महानगरपालिकेवर यापूर्वी काँग्रेस पक्षाची सत्ता होती। जरी काँग्रेसचे इथले स्थानिक नेते भाजपवासी झाले असले, पण इथला जो काही बहुजन समाज आहे, ओबीसी समाज आहे, दलित आहे, मुस्लिम समाज आहे, हा समाज निश्चितपणे काँग्रेसच्या पाठीपाशी भक्कमपणे राहून या तिरंगा फडकल्याशिवाय या महापालिकेवर आम्हाला स्वायत्त राहणार नाही। कारण आजपर्यंत या शहराचा जो विकास आहे काँग्रेस पक्षाने केलेला आहे, जिल्ह्याचा विकास, देशाचा विकास हा काँग्रेस पक्षाने केलेला आहे। आज जातीयवादी भावना करून समाजामध्ये तेढ निर्माण करून जातीवादी शक्ती आज या राज्यामध्ये, देशामध्ये फोफावत आहेत। या शक्तीला नेस्तनाबूत करण्याची ताकद फक्त आंबेडकरी विचारामध्ये आहे, बाबासाहेब आंबेडकरवर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आहे। म्हणून निश्चितपणे हा सर्व प्रयत्न, संविधान बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही हाणून पडल्याशिवाय राहणार नाही असे या ठिकाणी मी या माध्यमातून अभिवचन देतो। मी नंदकुमार बनसोडे, फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये सहकारी असलेला माझा मित्र, माझा छोटा भाऊ यांची राजकीय सामाजिक चळवळीची बांधिलकी पाहून पक्षाने आणि श्रेष्ठीने जे काही त्यांच्यावर जबाबदारी टाकली जिल्हा संघटकपदी, ती त्यांचे सर्व गुण पाहून आणि त्यांचं कर्तव्य पाहून टाकलेलं आहे। तेव्हा मी त्यांना सर्वप्रथम अभिनंदन करतो। त्यांचं 1986 पासून सुभाष काटकांबळे आणि मी कमी वयामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये आम्ही खेचल्या गेलो। तेव्हापासून त्याचं जे कर्तृत्व आहे हे सर्व समाजाला माहिती आहे। या सर्व कर्तृत्वाची जाण ठेवून चळवळीमध्ये त्याचं काम पाहून त्यांना जी संधी दिली आहे, त्या संधीचं निश्चितच ते सोनं करतील आणि काँग्रेस पक्षाला आंबेडकरी चळवळीपासून जोडण्याचं काम सुभाष काटकांबळे करतील अशी मला अपेक्षा आहे।